हाय हॅलो नमस्कार. माधुरीज फूड कट्टामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझा ब्लॉग, तो म्हणजे माझ्या घरचा हळदी कुंकू. तर दरवर्षी मी घरी हळदी कुंकू ठेवते, तर ह्यावेळेस म्हटलं की चला आपला हा हळदी कुंकू आपल्या बाकीच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करूया. त्याकरता मी केला हा ब्लॉग आणि तो तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. तर हळदी कुंकूसाठी मी कशी तयारी केली आणि कशा पद्धतीने मी हळदी कुंकू केला ते ह्या व्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर बघूया मग माझा हा व्लॉग. तर हळदी कुंकवाच्या दिवशी मी आणि माझ्या मैत्रिणी खूप धमाल, खूप मस्ती आणि खूप एन्जॉयमेंट करतो आणि तीच एन्जॉयमेंट मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर हळदी कुंकवाच्या दिवशी मी सुरुवात सकाळी क्लिनिंगपासून केली, कारण की नंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवलं आणि घराची मी सर्व आवरावरी केली, कारण की घर व्यवस्थित असलं तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने मी पहिली सुरुवात केली घराच्या क्लिनिंगपासून. एक एक करून मी सर्व घर क्लीन केलं. हळदी कुंकाचा निमित्ताने मनामध्ये एक जल्लोष असतो, एक मजा असते आणि एक उत्साह असतो की आपल्या सगळ्या मैत्रिणी जमणार आहेत आणि आपण खूप मस्ती मजा करणार आहोत आणि ती मजा मी तुमच्याबरोबर शेअर करावे असा विचार केला आणि त्यामुळे मी हा व्लॉग बनवला आहे. तर इथे माझी क्लिनिंग चालू आहे. एक एक करून मी सर्व काही क्लीन केलं, कारण की नंतर मला माहिती आहे की ह्या सर्व गोष्टीसाठी मला वेळ मिळणार नाही. आणि घर क्लीन झाल्यानंतर मी तयारी केली पावभाजीची. तर सगळ्यांसाठी मी करते आहे पावभाजी आणि पावभाजीची रेसिपी ही मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती नक्की बघा. तर इथे मी केली आहे 1 ते 1.5 किलोची पावभाजी, कारण की एक 25 ते 30 माझ्या मैत्रिणी येणार होत्या, थोडी लहान मुलं, तर मग सगळ्यांना पुरायला हवी. तर मी 1.5 किलोची पावभाजी इथे केली. तर पहिले सर्व भाज्या स्वच्छ धुवून शिजण्यासाठी मी कुकरला ठेवून दिल्या आहेत. तर इथे कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी थोडंसं जेवून घेतलं आणि बाकीची थोडीशी कामं केली. त्यानंतर मी पावभाजी करायला सुरुवात केली. भाज्याही छान शिजून झालेल्या आहेत. फोडणीला मी कांदा घातला. सर्व काही पावभाजीला लागणाऱ्या वस्तू इथे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे पावभाजी पटापट करण्यासाठी मदत झाली. सकाळपासून मी या सर्व गोष्टी करायला लागले होते, कारण की एक एक गोष्टीची आपण तयारी करून ठेवली तर आपल्याला वेळही वाचवता येईल. तर त्यामुळे भाज्या आणि पावभाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी ऑलरेडी आदल्या दिवशी आणून ठेवल्या होत्या, स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या. आता बघाल तुम्ही, छान असं सगळं काही मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे, किंवा म्हणजे मैत्रिणी आल्या की त्यांना बसायलाही कम्फर्टेबल होईल अशा पद्धतीने मी घराची संपूर्ण आवरावरी केलेली आहे. वाजले आहे 6 आणि मी खूप दमले आहे, तरी माझं काम बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आणि इथे दाखवते आपली पावभाजीही तयार आहे. मस्त अशी आपली चमचमीत पावभाजीही तयार आहे इथे. आता छान तयार होऊया आणि मैत्रिणींची वाट बघूया. तर इथे सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. सर्वांना मी 7:30 ते 8चा टाईम दिला होता, कारण की घरातली कामं आवरूनच त्यांना यायला मिळणार आहे, त्यामुळे त्यानुसारच मी टाईम दिला होता. तर सगळ्या जमा झाल्यानंतरच मी हळदी कुंकाला सुरुवात केली. तर मी आणि माझी नणंद स्वाती आम्ही दोघींनी मिळून मैत्रिणींना हळदी कुंकू लावण्यास सुरुवात केली आणि त्यांना आणलेली भेटवस्तू मी त्यांना दिली आणि त्यांना खूप आवडली. प्रत्येक वेळेस मला हा हळदी कुंकू असाच छान उत्साहाने सेलिब्रेट करायला आवडतो आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आवर्जून माझ्या हळदी कुंकूला हजर असतात. त्यासाठी मी नेहमीच त्यांचे आभार व्यक्त करेल. आणि हळदी कुंकूच्या निमित्ताने मोठ्यांचे छोट्यांचे अगदी सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. त्यामुळे मला हळदी कुंकू हा समारंभ खरंच खूप आवडतो आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो त्या दिवशी आणि अगदी उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो. खूप गमती जमती आमच्या चालू होत्या आणि ह्याच वेळेला माझ्या एका मैत्रिणीने अगदी बसल्या जागी तिने इतकी छान कविता माझ्यावर केली, इवन आमच्या सर्व मैत्रिणींवर केली आणि ती कविता आम्हा सर्वांना एवढी आवडली की ती कायमची माझ्या लक्षात राहील आणि त्यामुळे ती कविता मी तुमच्याबरोबरही शेअर करते आहे. खूप सुंदर कविता तिने सगळ्यांसाठी केलेली आहे आणि खरंच असंच जीवन प्रत्येक स्त्रीने जगायला हवं, नेहमी एन्जॉय करत राहायला हवं. पॉझिटिव्हिटी हा आपल्या प्रत्येकामध्ये असायलाच पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी अशा कुठल्या ना कुठल्या समारंभांमध्ये आपण व्यक्त करायला हवी. नवी डिश स्वयंपाक करण्यात हिचा हातखंडा, प्रसन्न हिला अन्न गोडा. स्वयंपाक करण्यात हिचा हातखंडा, प्रसन्न हिला देवी अन्न गोडा. नवा पदार्थ
करते घरी आमची माधुरी लय भारी. चॅनल हिचं युट्यूबवर ऐका मैत्रिणींनो, पाहता मी सगळ्याजणी चॅनल हिचं युट्यूबवर लाईक शेअर करा तरच खाऊ घालेल ती पोटभर. आपल्या सगळ्यांसाठी खूप दिवसांपासून संधी शोधत होते. आज मी अगदी साधली येते. मिळून आम्ही साऱ्या जणी नटल्या सजल्या जमलो माधुरीच्या घरी. निमित्त आहे संक्रांतीचं हळदी कुंकू लुटायचं, हास्य विनोद करू आणि आनंद लुटू मनसोक्त. उगा म्हणू नका मुलींनो, आम्ही झालो आता पोक्त. अशा छान उखाणे आम्ही या दरम्यान घेतले. कवितानंतर दर्शनाने पहिलाच उखाणा किंडोळ झालेली आहे ती. शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई, शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साई, प्रवीणरावांचं नाव घेते अद्वैतची आई. आता कोण बोलताय? सासू सासरे जावा नंदा धीर माझे हौशी, शहाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या. आता कोण घेत आहे? टू काकी आई. पटकन बोला. आमच्या निकिताने मस्त असा तिखट हा चला बोला. कान भरण्यात बायका आहेत हौशी, पंकजरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. आणि इथे आमच्या काकी नागपूरच्या काकी आंब्याचा उखाणा. आंब्यात आंबा हा आता बोला तुम्ही. जेजुरीला आलो आम्ही घेऊन भंडारा, संतोषराव आहेत माझे खंडेराय, मी आहे माझा. आता तू. तर उखाण्यांचा खेळ खेळता खेळता आम्ही पावभाजी खायला सुरुवात केली, कारण की वेळ बराच झाला होता. त्यामुळे मी तिकडे सर्वांना पावभाजी देण्याची सुरुवात केली होती. लावीत होते कुंकू त्यात पडले होती सारखा भरतात. बोला बोला पटपट घ्या. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, सुहासरावांचं नाव घेते माधुरीच्या हळदी कुंकाच्या वेळी. बोल पहिलं बोल तू. हा आणि शेवट केला स्वातीने. चंदेरी समुद्रात सोनेरी लाटा, प्रशांतच्या सुखादुखात आहे माझा वाटा. मुझे नहीं आया. नहीं अभी आपको बोलना ही पड़ेगा. मेरे को सिर्फ एक चीज आती है. हाँ उधर तेरे को या सगळं गोर गोर बोल. वाह. तर असा आमचा हा गोडगोड हळदी कुंकू इथे संपला आणि आम्ही शेवटला केला छान डान्स. फुल एन्जॉय, फुल धमाल, खूप मस्ती असा हा आमचा हळदी कुंकू इथे शेवटी संपन्न झाला डान्स सोबत. मध्ये जा तू बेटा, मध्ये जा तू, मध्ये जा छोटी मुलं मध्ये जा. तर मैत्रिणींनो, असा आनंद आणि असा उत्साह नेहमीच ठेवा आणि नेहमीच असे सण सेलिब्रेट करा की जेणेकरून आपण एकत्र येऊ आणि अगदी थोड्या वेळासाठी का ना होईना आपण सर्व गोष्टी, सर्व टेन्शन दूर ठेवून एन्जॉय करू. तर असेच माझे व्लॉग आणि माझी रेसिपी बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी आणि माझे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू.